पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग माय, लय नाही मागत भर माझं इवलस गाडग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. तर जिथं कुत्र्या मांजरांना प्राण्यांना पाणी पिण्याची मुभा होती, पण माणसासारख्या माणसांना पाणी पिण्याची मुभा नव्हती, तेव्हा हा महाडचा क्रांती संग्राम म्हणजेच आपण त्यास महाड क्रांती दिन किंवा महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह असे म्हणतो. तर 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी हजारो सहकाऱ्यांच्या बरोबर जाऊन सर्वप्रथम महाडच्या तळ्यात प्रवेश करून स्वतः बाबासाहेबांनी ओंजळभर पाणी पिले आणि लगेचच पटापट हजारो बांधवांनी सुद्धा तळ्याचे पाणी पिले. आणि याच तळ्याच्या सत्याग्रहाने माणसाला माणूसपण प्राप्त करून दिले, माणसाला हक्क मिळाले. तर बंधूंनो आणि भगिनींनो, एक त्यावेळेसचं चित्र डोळ्यासमोर उभे करा. बघा, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग माय, लय नाही मागत भर माझं इवलस गाडग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग माय. तर हे वामन दादांचे शब्द कानावर पडताच त्यावेळेसचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की ज्या ठिकाणी कोठून पण घाणीतून आलेले प्राणी, पशु, कुत्री, मांजरं हे सगळेजण पाणी पित होते आणि त्यांना मुभा होती, पण माणसांना पाणी पिण्यास मज्जा होता. आणि म्हणूनच 20 मार्च 1927 ला महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठ्या क्रांतीचा रणशिंग फुंकले आणि ते म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह. त्या हजारो वर्ष दलदलीत असं खितपत पडलेल्या त्या समाजाला पाण्याचा हक्क मिळवून देऊन बाबासाहेबांनी माणसाला माणूसपण दिलं आणि चिखलातील माणसांना दिल्लीच्या गादीपर्यंत पोहोचवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. तर जिल्हा रायगड भूमीवर स्थित असलेले हे महाड तालुक्यातील महाडचे उदार तळे आपल्या सर्वांना वेगळं सांगण्याची गरजच नाही. तेव्हा 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी स्वतः ओंजळवर पाणी प्राशन करून पददलितांनी सुद्धा पाणी पिलं आणि सर्वांना त्याच वेळी हक्क मिळवून दिला, गुलामीतून मुक्त झाले. आणि अशा या चवदार तळ्याला आपण भेट द्यायला निघालोय. तर तुम्ही पण चला, पाहूया आपण चवदार तळे. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही इथं महाड चवदार तळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे चवदार तळे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली जो सत्याग्रह केला आणि ह्याच तळ्याच्या काठी मनुस्मृतीचा जाळ केला आणि ह्याच ठिकाणी बहुजनांना चवदार तळे खुले करून दिलं. आज ह्या ठिकाणी येऊन खूप धन्य वाटते. आणि ह्या बाबासाहेबांनी ती रणक्रांती केली, रणशिंग फुंकले आणि भल्या भल्या सनातनांच्या पायाखालची जमीन सरकली होती याच दिवशी. आणि हाच तो दिवस आहे 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी संपूर्ण पाण्यालाच आग लावली आणि हे पाणी संपूर्ण बहुजनांच्यासाठी खुले करून दिले. आणि आज एवढं चवदार तळं, तेव्हापासून ह्या तळ्याला चवदार तळं असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आज त्या चवदार तळे बाबासाहेबांनी स्पर्श केलेलं हे पाणी, एवढा आज आनंद वाटतोय. हे आपले हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पाण्याला स्पर्श करून गेले, तेव्हापासून हे चवदार पाणी झाले, कारण बाबासाहेबांचा स्पर्श झालाय ह्या पाण्याला आणि म्हणून हे पाणी चवदार झाले. ह्याला चवदार तळे म्हटले गेले. जनावरांना सुद्धा पाणी प्यायला कुणी अडवणूक केली नव्हती, पण माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला होता. अशा परिस्थितीत एकट्या बाबासाहेबांनी झुंज दिली होती ह्या परिस्थितीला. आज आपण लाखो अनुयायी असून सुद्धा आपण गटातटात विभाजित झालेलो आहोत.
आणि ह्या लोकांना कसं सांगावं काही कळत नाही. म्हणून आज ह्या चौदार तळ्यामध्ये उभं राहून जसं काय ह्या पाण्याला स्पर्श करून ह्या पाण्याची जशी काय शपथ घेतली असं म्हणून मला सांगावं वाटतं की सर्वांनी गट तर सर्वांनी बाजूला व्हावं. मी म्हणते समस्त बहुजन बंधू भगिनींनो किंवा बांधवांनी एकत्र येऊन एक हाती कार्य जर केलं तर सत्ता आपल्या हाती आल्याशिवाय राहणार नाही कधीच. म्हणून सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला मत द्या. आपले बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे रक्त, बाबासाहेबांच्या रक्ताशी कुणी बेईमानी करू नका. कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी त्यांचं घरदार सोडलेलं, घरदार डोळ्यासमोर माता रमाईंनी मुलं स्वतःची गमावलेली आहेत. मुलांच्या अंत्यविधीला पैसे नव्हते, कपडा नव्हता, तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या धडप्यामध्ये त्या राजरत्नाचा अमृतदेह गुंडाळला होता. आणि अशा परिस्थितीत बाजूला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून बाबासाहेब परिषदेला गेले होते. त्यावेळेस बाबासाहेबांना एका सहकार्याने सांगितलं, साहेब आताच राजरत्नाला तुम्ही तिलांजली दिली आणि तुम्ही आता लगेच. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, जर मी माझ्या राजरत्नासाठी जर घरात थांबलं तर माझ्या करोडो राजरत्न रस्त्यावर येतील, करोडो राजरत्नांना न्याय मिळणार. तिथं आहे म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला ना त्याच्यानंतर यांनी हे नगरपालिकेच्या अंडरमध्ये गेलं ही जागा. मग त्यांनी ते याचं सुशोभीकरण एक बांधकाम करून घेतलं. तेव्हा हे डेव्हलपमेंट झालं चौदार तळ्यात. एवढीच बातमी आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला हे पाणी खुलं करून दिलं, हे मोठं आपलं भाग्य आहे. सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. हो, पण ते जनावरं वगैरे असायची त्यांना पिण्याच्या पाण्याची परवानगी होती, पण आपल्या माणसांना परवानगी नव्हती. आणि मग हा किती मोठा अन्याय होता. मग त्यासाठी बाबासाहेबांनी एवढा त्याग करावा लागला. तो बाबासाहेबांनी त्यांचा यशस्वी झाला त्यांचा सत्याग्रह. आणि त्याच वेळेस संघर्ष केला. मधील माता रमाई विहार, मधील माता रमाई विहार ही क्रांतीभूमी. तिथंच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा जाळ केला. तर आपण पुढे चाललोय स्तंभाकडे.